जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कांडवेल येथे खोटे व बनावट सर्वे नंबरची माहिती देऊन सन 2022-2023 या वर्षामध्ये शासनाचे अतिवृष्टी अनुदान लादले। याबाबत तक्रारदार दादाराव गुलाब पाटील यांच्या मालकीचे गट नंबर 67/2122 या क्षेत्राचे चुकीचे पंचनामे करून शेतकऱ्यांचे नुकसान केल्याबाबत त्यांनी वारंवार रावेर तहसील कार्यालयात या प्रकरणाबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी याकरिता पाठपुरावा करूनही रावेर तहसीलदारांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यानं त्यांना न्याय न मिळाल्याने त्याने कांडवेल येथील तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन सुरू केले। कांडवेल येथील रत्नाबाई सुरेश पाटील यांचा गट नंबर 158/1 क्षेत्र 70R हा 7/12 महसूल दप्तरी उपलब्ध नाही। ईश्वर सुरेश पाटील, सुनील सुरेश पाटील व इतरांनी लबाडी करून शासकीय अनुदान मिळवण्याकरिता शासकीयांसोबत हात मिळवणी करून त्यांचे मार्फत खोटे रेकॉर्ड तयार केले। तसेच खोटे व बनावट सर्वे नंबर दाखवून शासनाची दिशाभूल करून सन 2022-2023 या वर्षाची अतिवृष्टी अनुदानित रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी मिळवली आहे। संबंधित लोकांनी यापूर्वी देखील शासकीय अधिकारी यांच्याशी संगनमत करून खोटे व बनावट माहितीच्या आधारे शासकीय अनुदान लाटण्याचे गैरकृत्य केले आहे। तरी संबंधितांवर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच रावेर येथील नायब तहसीलदार संजय तायडे यांनी आंदोलनस्थळी दादाराव पाटील यांची भेट घेतली असता योग्य ती चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर जलसमाधी आंदोलन तूर्त मागे घेण्यात आला। सदर ठिकाणी मंडळ अधिकारी मीना तडवी, तलाठी श्याम तिवाडे, पोलीस पाटील, सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते। तसेच सदर ठिकाणी निंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी, पोलीस नाईक ईश्वर चव्हाण, पोलीस नाईक स्वप्नील पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवले। 58/2 हा सर्वे नंबर 4 स्मरणपत्राने एक अर्ज याच्यामध्ये लिहिलेला नाही। मॅडमनं दिलेला अनुदान हे सगळं त्या दिवसाचं सगळं जो मॅडमनं मला ते 26 तारीखच्या नंतर जे दिलं ते संपूर्ण पत्र खोटं होतं। कारण मीनं 58/2 हा सर्वे नंबर 4 ही स्मरणपत्रामध्ये लिहिलेला नाही। ताई तुम्हाला मी सांगितलं त्यांनी ती रक्कम जमा केली नाही, ते रक्कम जमा करणे रक्कम जमा खात्याचा मंत्री असल्यावर तुम्ही हे करतो ते एकनाथ खडसे साहेबाचे मोठे जावई गिरीश चौधरी हे 1.5 एकर जमीनसाठी 2 वर्षापासून तुरुंगात आहे। सुरेश दादा जैन या जिल्ह्याचे लक्ष्मीपुत्र आहे। 100 कोटीसाठी किती दिवस जेलमध्ये होते। नबाब मलिक साहेब काहीच कारण गुन्हा नाही सिद्ध आहे ना, काहीच नाही, 2 वर्ष आले जेलमध्ये आहे। यात नुसती जमीन त्याची जमीन त्याच्या नावावर होती म्हणून घेतली, म्हणून ते जेलमध्ये आहे। स्वच्छतागृहाचं जे अनुदान आहे ते फक्त एका स्वच्छतागृहाले 12,000 रुपये। तर 137 लोक आज घरी झोपत नाही आहे, सगळे इकडे तिकडे कोणी धाब्यावर झोपतोय, कोणी जंगलात झोपतोय। आणि हा हेक्टरी 27,000 रुपयाचा घोटाळा आहे आणि त्यांचा उताराच नाही। अशा माणसावर जर तुम्ही म्हणत असले की आम्ही गुन्हा दाखल करणार नाही तर मग आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। त्यांनी शासनाला त्यांनी अगोदर त्यांच्या नावावर जे गेलं तर ते कसं गेलं, बिगर कागदपत्रांनी गेलं का? तुमच्या यादीत नाव पहा, मी यादीमध्ये नाव दाखवतो, यादी दाखवायला सगळं PSI साहेबाला दाखवय, मॅडमने दाखवय, सर्व लोकांनी दाखवय। त्यांच्या सर्वे नंबर नसताना त्याचं बरोबर येते। आणि महा 67/2 सर्वे नंबर 133 गुंठे असल्यावर ओरिजिनल एकटा महा नावावर 95 गुंठे असल्यावर मग हे फक्त 23 गुंठ्याचं येते। आणि त्याचे उतारे नसल्यावर 70 गुंठे उतार असणे व 63 गुंठ्याचं अनुदान, त्याचा 180 गुंठे उताराच नाही, 63 गुंठ्याचं अनुदान। ताई हा अन्याय, उतारा नसताना आल्या तुम्ही म्हणता वापस घेऊ आणि आम्हाला नसताना आमचा ओरिजिनल उतारामध्ये शेत चालामध्ये पहा। त्या दिवशीचे जिओ टॅक्सचे फोटो माझ्याकडे आहे, त्यानं मागितले होते ते जिओ टॅक्सचे फोटोसुद्धा माझ्या गॅलरीमध्ये ते हेले पोरग्याला खोल्याला लावतो, ते तुम्ही पहा। तुम्ही जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करायचं मला देत नाही तडलो माझ जीव गेला पहा। तलाठी आप्पा म्हणत मॅडम तू ताई तुम्ही तुमचा अशी आपला रोज त्याच्यावर गुन्हे दाखल करायचं नाही म्हणता, मग आता कोणावर रोज धरायचा आम्ही ना?
त्याचे उतारे जर असले ना अनुदान दिलं तर मला काही म्हणणं नाही, पण ज्याचे उतारे असणे त्याला तुम्ही अनुदान दिलं आणि मॅडमनं काय लिहिलंय मला